पवार विरुद्ध पवार असा सामना होतोय। अशातच प्रचाराची सांगता होत असताना बारामतीचा लढा भावनिक वळणावर आल्याचं पाहायला मिळालं। काका पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत हा प्रश्न आहे, पाहूया हा एक रिपोर्ट। जिकडं म्हातारं फिरतय तिकडं चांग भलं होतंय। बारामतीच्या शेवटच्या सभेतही पवारांचा बोलबाला। काका पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना होतोय। अशातच प्रचाराची सांगता होत असताना बारामतीचा लढा भावनिक वळणावर आल्याचं पाहायला मिळालं। युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांची जाहीर सभा बारामतीच्या लिंडिट्टा मैदानात पार पडली, तर मिशन हायस्कूलच्या मैदानात अजित पवारांची समारोपाची सभा पार पडली। शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार प्रेक्षकांच्या गर्दीत बसल्या होत्या आणि त्यांनी एक बॅनरही झळकवला। जिकडं म्हातारं फिरतय तिकडं चांग भलं होतंय अशा आशयाचं बॅनर झळकावलं आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। दुसरीकडे अजित पवारांच्या सभेसाठी त्यांच्या आई उपस्थित होत्या। देशात बारामतीची ओळख कुणामुळे झाली हे सगळ्यांना ठाऊक आहे। आम्ही जेवढं बारामतीकरांसाठी केलं त्यापेक्षा जास्त क्षमता युगेंद्रमध्ये आहे, अशा शब्दात पवारांनी नातू युगेंद्रचं कौतुक केलं। युगेंद्रची उमेदवारी तुला सगळ्यांच्या समोर दिली। मला आग्रह तुला सगळ्यांना की मताचा विक्रम करा, मोठ्या मताने त्याला विजय करा। मी तुम्हाला शब्द देतो की बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही लोकांनी गेले 5-50 वर्ष काम केलं, त्याहीपेक्षा अधिक जोराने काम करण्याची हिंमत, कष्ट करण्याची तयारी युगेंद्रमध्ये आहे। त्याला विजयी करा। मला मत म्हणजे भाजपला मत असा खोटा प्रचार केला जातोय असं अजित पवार म्हणाले। भावनिक न होता मतदान करण्याचं आवाहन त्यांनी बारामतीकरांना केलंय। तुम्ही अजित पवारला 90 पासून ओळखताय। माझी सगळे बारकाईनं माझे ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती आहे। त्यामुळं तुम्ही जर यदा कदाचित वेगळं काही सांगून त्याच्यातनं क्लिप काढून त्याच्यातनं गैरसमज निर्माण करून राहिलेल्या 2 दिवसामध्ये त्या बाबतीत जसं काल टेक्सटाईल पार्कला करण्याचा प्रयत्न केला, काही झालं नव्हतं। युगेंद्र यांचे वडील आणि अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही दादांना टोला लगावलाय। पवारांच्या रिटायरमेंटचं पत्र दादांकडे नाही असा सणसणीत टोला लगावलाय। ते आता बारामतीकर ठरवतील आणि साहेब स्वतः ठरवतील कधी रिटायर। साहेबांच्या रिटायरमेंटचं पत्र दादाकडे नाही ठेवलेलं की तो देणार आहे, ते साहेबांकडेच आहे। साहेबांचा तो वैयक्तिक निर्णय असणार आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेली बारामतीची निवडणूक भावनिक मुद्द्यावर गेली आहे। पवारांच्या शब्दाला मान देऊन युवा नेतृत्वाला बारामतीकर पसंती देणार की अजितदादांनाच पुन्हा आमदार करणार याची उत्सुकता साऱ्या राज्याला लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।